नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत. शेतकरी संघटनांनी दिल्ली चलोचा नारा देत शेतकरी आंदोलनाची पुन्हा एकदा तयारी सुरू केली आहे. तर संसदेत सोयाबीन कापूस हमीभाव खरेदी, त्यासोबतच पीक विमा, शेतकऱ्यांचा दुप्पट उत्पन्न यावरून विरोधकांनी आज सरकारला धारेवर धरलं. सोयाबीन कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत, पण तरीही सरकारची खरेदी अत्यल्प आहे. सरकारी खरेदीची स्थिती नेमकी काय आहे? 2023-24 मध्ये किती शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला, त्याची आकडेवारी काय? याबद्दल गडचिरोली चिमूर मतदारसंघ काँग्रेसचे खासदार डॉक्टर नामदेव किरसाण यांनी प्रश्न उत्तराच्या तासात कृषी मंत्र्यांना थेट प्रश्न विचारला. किरसाण यांचा प्रश्न काय होता ते तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या. उत्पादन खर्च होता है उससे 1.5 गुना वो तय करेंगे. न्यूनतम समर्थन मूल्य वो हुआ नहीं और किसानों की आय डबल करने की सोची थी लेकिन डबल हुई नहीं. इसके ऊपर अगर आप, मेरा ये सवाल है कि क्या न्यूनतम समर्थन मूल्य में बढ़ोतरी करने का विचार सरकार कर रही है? और दूसरा क्वेश्चन है सर, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, इसमें 16-17 में 1,65,960 करोड़ डिसबर्समेंट हुआ है, लेकिन अभी जो है 23-24 में कितना डिसबर्समेंट हुआ उसका उल्लेख उसमें है नहीं. तो हम कहना चाहते हैं कि इस प्रधानमंत्री फसल बीमा योजना का लाभ सभी किसानों को मिल नहीं पाता, क्योंकि किसानों को अनेक अड़चनें आती है. वो अड़चने के लिए, उनको सामना करने के लिए, उनको सॉल्व करने के लिए कोई भी वो कंपनी का प्रतिनिधि वहाँ होता नहीं. डिस्ट्रिक्ट लेवल पे भी कंपनी का कोई प्रतिनिधि होता नहीं. तो वो काफ़ी किसान इस फसल बीमा योजना से वंचित रहते हैं. तो वंचित ना रहे, सभी प्रकार का नुकसान हो वो उसमें कवर होना चाहिए. कुछ बोलते कि बाढ़ से अगर हो गया तो नहीं मिलेगा, इससे हो गया तो नहीं मिलेगा, ये पर्टिकुलर इससे हो तो मिलेगा. तो हम चाहते हैं कि सभी इससे सरकार ये उसमें इंक्लूड करेगी या उसमें एग्रीमेंट में कंपनी के कि सभी तरह का नुकसान होगा उससे आपको विमा मिलेगा. कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी उत्तर देण्यासाठी उठले, पण त्यांच्याकडे सोयाबीन कापूस खरेदी आणि पीक विम्याची आकडेवारी नव्हती. त्यामुळे राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांची मोठी अडचण झाली. त्यांनी विषयाला फाटा फोडत विरोधकांवर टीका केली. अध्यक्ष महोदय मेरे पास सारे विवरण है. हाँ बताइए, विवरण बताइए. किसान नेता प्रैक्टिकल जानते हैं, खुद किसानी करते हैं, बोलने दो उनको. अध्यक्ष महोदय मैं ये किसान सम्मान निधि मैं गोलमाल क्यों? अध्यक्ष महोदय मैं कह सकता हूं कि 2014 से लेकर 2024 तक प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी ने चाहे किसान सम्मान निधि लागू की हो, चाहे एमएसपी बढ़ाने का काम किया हो, 2014 से लेकर 2024 तक. अध्यक्ष महोदय 2014 से लेकर 2024 तक एमएसपी बढ़ाने की बात करूं तो 2 गुना, 2.5 गुना, 3 गुना एमएसपी बढ़ाई है और इन्होंने कुछ नहीं किया. इन्होंने सिर्फ नारे दिए, नारे के अलावा कुछ नहीं किया. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चौधरी यांना प्रश्नाचं नेमकं उत्तर द्या असंही सांगितलं. मंत्री जी आप किसान नेता हो, अध्यक्ष महोदय आप किसान नेता हो, बहुत बड़े किसान नेता हो. आपने उन्होंने पूछा जो जवाब दो. पहले किसान सम्मान निधि की बात करिए. पण गणिताच्या पेपरला भूगोलाचा अभ्यास करून जाणाऱ्या विद्यार्थ्यासारखी भगीरथ चौधरी यांची अवस्था झाली. आपको पता है खरीफ फसल की 14 जून की एमएसपी बढ़ाई है, रबी फसल की भी एमएसपी बढ़ाई है. इन्होंने सिर्फ नारे दिए, किसानों को लूटा. इन्होंने प्रधानमंत्री मोदी जी ने 2014 से अब तो जो कार्य किया, जो त्यावर विरोधकांनी घोषणाबाजी करायला आता सुरुवात केली होती. तेवढ्यात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उभं राहून नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदीजींची सरकार म्हणत बोलायला सुरुवात केली. हळूहळू काँग्रेसवर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीवरून टीका करत त्यांनी सोयाबीन कापूस हमीभाव खरेदी, पीक विम्याचा प्रश्न, शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न यावर मात्र एक शब्दही न उच्चारता चर्चा मोदींच्या गुणगानाकडे वळवली. ती कशी तेही पाहून घ्या. सर वो कपास का मूल्य की बात कर रहे हैं. कपास का मूल्य कितना निश्चित किया गया उसके बारे में कुछ बताया नहीं माननीय मंत्री शिवराज जी. और जो
परचेसिंग सेंटर्स है एमएसपी के, वो समय पर शुरू होते नहीं है। इसके बारे में आप क्या उपाय योजना करेंगे वो भी बताइए। माननीय अध्यक्ष महोदय, पहले तो आपके माध्यम से मैं ये निवेदन करना चाहता हूं कि प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी की सरकार है जिसने लागत पर 50% लाभ जोड़कर मिनिमम सपोर्ट प्राइस तय की है, न्यूनतम समर्थन मूल्य। और सामने जो मित्र बैठे हैं उन्होंने तो स्वामीनाथन आयोग की सिफारिश मानने से ही इनकार कर दिया था, कहा था कि बाजार विकृत हो जाएगा। इस सरकार ने लागत पर 50% लाभ तय करके न्यूनतम समर्थन मूल्य तय किया है। और मैं एक वानगी माननीय अध्यक्ष महोदय दिखाना चाहता हूं। आप एमएसपी की बात कर रहे हैं, माननीय मंत्री जी बता रहे थे, आप लोग हल्ला कर रहे थे। धान का एमएसपी जब उधर की सरकार थी तो 1310 रुपया था, बढ़ाकर 2300 रुपया क्विंटल किया तो नरेंद्र मोदी जी की सरकार ने किया। ज्वार का एमएसपी 1500 रुपया प्रति क्विंटल था, उसको बढ़ाकर 3371 रुपया क्विंटल नरेंद्र मोदी जी की सरकार ने किया। बाजरा का एमएसपी 1250 रुपया प्रति क्विंटल से बढ़ा के 2625 रुपया प्रति क्विंटल किया तो मोदी जी की सरकार ने किया। रागी का एमएसपी 1500 रुपया प्रति क्विंटल से बढ़ाकर 4290 रुपया प्रति क्विंटल किया तो नरेंद्र मोदी जी की सरकार ने किया। मक्का का एमएसपी 1310 रुपया प्रति क्विंटल से बढ़ा के 2225 रुपया क्विंटल किया तो नरेंद्र मोदी जी की सरकार ने किया। तूर का एमएसपी 4300 रुपया क्विंटल से बढ़ा के 7550 रुपया क्विंटल किया तो नरेंद्र मोदी जी की सरकार ने किया। मूंग का एमएसपी 4500 रुपया प्रति क्विंटल से बढ़ा के 8682 रुपया प्रति क्विंटल किया तो मोदी जी की सरकार ने किया। आता यावरून विरोधकांनी पुन्हा घोषणाबाजी करायला सुरुवात केली। चव्हाण बोलत होते आणि शेवटी सभागृहातून विरोधकांनी वॉकआउट केलं। त्यातच प्रश्न उत्तराचा तास संपला। संसदेचं हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून सुरू झालंय। विरोधकांनी मणिपूर हिंसाचार, शंभल आणि संविधानावर चर्चा करण्याची मागणी केली। त्यावरून सभागृहात गोंधळ उडाला आणि कामकाज तहकूब करण्यात आलं। त्यानंतर आज म्हणजे मंगळवारी कामकाज सुरू झालं। प्रश्न उत्तराच्या तासात पीएम किसान, पीक विमा, सरकारी खरेदी, दुप्पट उत्पन्न यावर प्रश्न उत्तर होणं अपेक्षित होतं। विरोधकांनी प्रश्न विचारले पण त्याची उत्तरं सत्ताधाऱ्यांनी दिलीच नाहीत। दुपारी लोकसभेत यवतमाळ वाशिम मतदारसंघाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांनीही कापसाच्या पडलेल्या दराकडे सरकारचं लक्ष वेधलं। सोयाबीन कापसाचे भाव पडल्यानं शेतकरी आत्महत्या विदर्भात वाढल्याचं प्रमाण त्यांनी आकडेवारीसह स्पष्ट केलं। देशमुखांनी याचे संदर्भ दिले। माझा मतदारसंघ यवतमाळ वाशिम जो महाराष्ट्राचा विदर्भ भागामध्ये आहे, या भागामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादनासाठी ओळखला जातो। हे जिल्हे शेती क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत असले तरी शेतकऱ्याची स्थिती फार बिकट आहे। यवतमाळ जे आत्महत्याची राजधानी ठरली आहे असे सांगताना मन हेलावून जाते। 2001 पासून ते 2024 पर्यंत साधारणतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये 6000 शेतकऱ्यांची आत्महत्या झाली। वाशिम जिल्ह्यामध्ये साधारणतः 2000च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। हे केवळ आकडे नाहीत, हे आत्महत्या म्हणजे एका कुटुंबातील उद्ध्वस्त संसार आहेत। अध्यक्ष महोदय, शेतकरी आत्महत्या होण्याचे पहिले मोठे कारण म्हणजे पिकांना योग्य दर न मिळणे। 3 वर्षापूर्वी कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव होता, सोयाबीनला 8,000 रुपये क्विंटल भाव होता, परंतु आज 7,000 रुपयांनी कापूस कोणी घ्यायला तयार नाही। सोयाबीनला सुद्धा 4,000 रुपयांनी कोणी घ्यायला तयार नाही। अशी शेतकऱ्याची अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यावर कर्ज वाढत आहे आणि त्यांच्यावर आर्थिक ताण या ठिकाणी वाढत आहे। अध्यक्ष महोदय, दुसरं कारण म्हणजे विदर्भातील पिकावर आधारित उद्योगाचा अभाव। विदर्भ आणि कापसाचा मोठा उत्पादक आहे, पण येथे कापूस प्रक्रिया उद्योग नाहीत। कापसाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या या उत्पादनाला चलिए पण या मुद्द्यावर चर्चा झाली नाही। कृषी मंत्र्यांनी उडवाउडीची उत्तरं त्यावर दिली। त्यावरून पश्चिम बंगालचे वर्धमान दुर्गापूरचे खासदार आझाद कीर्ती झा यांनी सरकारच्या मंत्र्यांच्या वर्तनावर कठोर शब्दात टीका केली।
खतांच्या काळ्या बाजाराबद्दलही प्रश्न उपस्थित करत त्यांनी झा यांनी सरकार गांधारीसारखं डोळ्यांवर पट्टी बांधून बसलंय आणि खासगी उद्योगवाले दुर्योधन झालेत अशी कठोर टीका सुद्धा झा यांनी केली. झा यांची टीका नेमकी काय होती त्याचाही व्हिडिओ पाहून घ्या. क्या हम अपने किसानों के साथ इस प्रकार का सौतेला व्यवहार कर सकते हैं? अभी हमारे सामने मनीष जायसवाल जी बीजेपी के, उन्होंने आलू की बात की. संजय देशमुख जी शिवसेना के थे, उन्होंने किसानों की बात की. उत्कर्ष वर्मा जी जो समाजवादी पार्टी के हैं, उन्होंने किसानों की बात की. यहाँ पर 16 लोग जो बोले हैं उसमें से 9 लोगों ने किसानों के बारे में बात की. लेकिन किसानों के बारे में कभी हमारे पास क्या मंत्री जी जवाब देंगे कि ये डीएपी की किल्लत क्यों है? ये राबी की फसल नहीं जो आलू और चावल के लिए हमें आवश्यकता है वह केवल 19.7 लाख मीट्रिक टन क्यों मंगाया गया? क्या गांधारी की तरह आंख पर पट्टी बांधकर सरकार बैठी है और दुर्योधन बनकर प्राइवेट प्लेयर जो ओपन जनरल लाइसेंस में आयात करते हैं वो इसका आनंद उठा रहे हैं? गलत है. इसको तो मैं सरकार से जानना चाहूंगा कि किसान जो आज बॉर्डर पर आए हैं उसके लिए सरकार क्या कर रही है? ये डीपीए की कमी कब खत्म होगी? ये सरकार इसका जवाब दे. तर संसदेच्या लोकसभागृहात दिवसभर शेतीच्या प्रश्नावर विरोधकांनी अधूनमधून प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर सखोल चर्चा काही सत्ताधाऱ्यांनी केली नाही. त्याउलट सत्ताधाऱ्यांचा सगळा काही फोकस हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गुणगान गाण्याकडेच होता. त्यासोबतच विषयाचं विषांतर करणं यावरही त्यांचा जोर राहिला. त्यामुळे सोयाबीन कापूस या विषयांवरती पडलेल्या दरावरती चर्चा होणं अपेक्षित असतानाही ती लोकसभेमध्ये झाली नाही. तुम्हाला या चर्चेबद्दल काय वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.